हालेलुया. योएल 2:28 ते 29 वचन. यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. ते तुमचे पुत्र व तुमच्याकडे संदेश देतील. तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. वचन 29. तुमचे दास व दासी यावरही त्या समय मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. हालेलुया. हालेलुया. वचन काय सांगते पहा. परमेश्वर पिता योएल संदेष्टाच्या द्वारे भविष्यवाणी करत आहे. यानंतर असे होईल की मी माझा जो आत्मा आहे तो तुमच्या पुत्र व तुमच्या कन्या यांच्यावर मी पाठवेन. आणि तुमचे पुत्र व कन्या संदेश देतील. तुमच्या तरुणात दुष्टांत पडतील आणि वृद्धास स्वप्न पडतील. तुमचे दास व दासी यांच्यावरही मी माझ्या आत्म्याचा वर्षाव करेन. परमेश्वर पिता म्हणत आहे तुमचे पुत्र आणि कन्या संदेश देणार. कारण मी माझ्या आत्म्याचा वर्षाव तुमच्या मुलांवर व तुमच्या मुलींवर मात्र करणार. आणि ते संदेश देणार म्हणजे ते माझे वचन मात्र देणार. प्रभू आपलं वचन, प्रभू आपला आत्मा अगदी लहान मुलांवर सुद्धा पाठवण्यासाठी तयार आहे. म्हणून मात्र पेत्रही म्हणत आहे प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2:17-18 वचनात जे वचन योएल संदेशाच्या द्वारे म्हणण्यात आलेले त्या संदेशाचा किंवा त्या वचनाचा उल्लेख पुन्हा पेत्रही करत आहे, प्रेषितही करत आहे की प्रभू आपल्या आत्म्याचा वर्षाव अगदी लहान मुलांवरही करणार. तरुण, म्हातारे, दाद असे सर्वांवर प्रभू आपल्या आत्म्याचा वर्षाव करण्यासाठी तयार आहे की त्यांनी प्रभूचं वचन द्यावे, त्याने प्रभूचा संदेश सांगावा. म्हणून आताच ही वेळ आहे, ही शेवटची वेळ आहे. कारण शेवटच्या दिवसात आपण आहोत. प्रभू येशू ख्रिस्त येण्याची वेळ आहे आणि आपण स्वर्गीय राज्यात जाण्याची आता ही वेळ आलेली आहे. आणि बायबल सांगते की शेवटच्या दिवसात असे होईल की मात्र मी तुमचे पुत्र व तुमच्या कन्या यांच्यावर मी माझ्या आत्म्याचा वर्षाव करेन. आणि ते संदेश देणार आपली लहान मुलं. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे तर आपल्याला आपली लहान मुलं प्रभूच्या स्थानिकात ठेवायला पाहिजे. त्याला प्रभूची शिकवण म्हणजे बायबल वाचवण्यासाठी त्यांना बसवणे, त्यांना प्रार्थना करायला लावणे, प्रार्थनेच्या स्थानिकात ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या मुलांना आपण घेऊन जर प्रार्थना करणार तर पवित्र आत्म्याचं वर्षाव आपल्या मुलांवर होणार आणि तेही प्रभूचं वचन देणार, प्रभूचा संदेश देणार. कारण शेवटच्या दिवसात प्रभू परमेश्वर या लहान मुलांच्या द्वारे सुद्धा कार्य करणार आहे. आपल्या लहान बालकांद्वारे सुद्धा, या लहान मुलामुलींद्वारे सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त कार्य करण्यासाठी तयार आहे. म्हणून लहान बालकांना प्रभूच्या सानिध्यात ठेवणं फार गरजेचं आहे. आपण यशामध्ये 44:3 वचनामध्ये पाहतो. त्याच्यात असं दिले तर मी दूषित भूमीवर पाणी आणि वृक्ष भूमीवर जलधारा होती. मी तुमच्या पुत्रावर आणि तुमच्या कन्यावर म्हणजे तुमची संतान आणि तुमची संतती याच्यावर मी माझ्या आशीर्वादाची आणि आत्म्याची वृष्टी करीन. प्रभू काय म्हणत आहे? परमेश्वर पिता म्हणत आहे की मात्र तुमची संतान आणि तुमची संतती याच्यावर मी माझ्या आशीर्वादाची आणि आत्म्याची वृष्टी करीन, वर्षाव करीन. आपल्या मुलांवर, आपल्या मुलींवर प्रभू पवित्र आत्म्याचा आशीर्वादाचा वर्षाव करण्यासाठी तयार आहे. की आपल्या मुलाने प्रभूचे वचन द्यावे, आपल्या मुलाने प्रभूची सेवा करावी. म्हणून प्रभू त्याला निवडत आहे, प्रभू त्याला पाचारण करत आहे, प्रभू त्यांच्या मधून कार्य करत आहे. त्यासाठी आपल्याला काय करायला हवं? त्या मुलांना प्रभूची शिकवण द्यायला हवी, त्याला प्रभूच्या सानिध्यात ठेवायला हवं, त्याला बायबल वाचायला शिकवायला हवं. आपण काय करतो? मुलांना आपण देवापासून दूर ठेवतो. आपण प्रार्थना करायला बसतो पण मुलांना घेऊन प्रार्थना करत नाही, त्यामुळे त्यांना देवाची गोडी लागत नाही, परमेश्वराची गोडी नाही. हल्ली पाहिलं तर प्रत्येक मुलाच्या हातात तुम्हाला मोबाईल दिसेल. हल्ली शाळेच्या द्वारे सुद्धा अभ्यास करण्यासाठी मात्र सर्व मोबाईलद्वारे अभ्यास करत आहे, ऑनलाईन अभ्यास. फक्त अभ्यासाच पुरता ते फोन वापरत आहेत का, मोबाईल वापरत आहेत का? नाही. अगदी रात्रंदिवस त्यांच्या हातामध्ये मोबाईल फोन आहे आणि प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना मात्र त्यांच्यासाठी मोबाईल फोन घेऊन दिलेले आहे. त्यामुळे अगदी रात्रंदिवस ते त्या मोबाईलवर
पाहत असतात. त्यामुळे मोबाईलद्वारे म्हणजे या वाईट गोष्टीद्वारे मुलामध्ये भरपूर वाईट गोष्टी कार्य करत आहेत. सतत त्याच्यामध्ये ती गुंतलेली मुलं आपल्याला आढळत आहे. देवासाठी वेळ काढू शकत नाही, प्रार्थना करू शकत नाही. आपण कधी प्रत्येकाने आपल्या मुलांच्या हातात कधी बायबल दिली नव्हते, पण आज मोबाईल दिलेले आहे. जरी बायबल प्रभूचं वचन जर आपण त्यांच्या हातात देणार तर आपल्या मुलांचं भविष्य आपण वाचू शकणार आणि ही मुले चांगली मुलं बनू शकणार आणि पुढे हीच मुले प्रभूची सेवा करणार. प्रभू काय म्हणतो, वचन काय सांगते पहा. परमेश्वर पिता म्हणते आमोस 2:11 वचनामध्ये, मी तुमच्या मुलांना संदेश आणि नाजीर होण्यासाठी मी वाढवले. देवपिता काय म्हणते, मी तुमच्या पुत्रांना तुमच्या मुलांना नाजीर होण्यासाठी संदेश देण्यासाठी मी वाढवले. देवपिता आपल्या मुलांना का लहानाचे मोठे करतो की त्यांनी देवाची सेवा करावी, प्रभूचे सेवक व्हावे, प्रभूचा प्रसार करावा म्हणून. परंतु आपण आपल्या मुलांना फक्त जगती गोष्टी देतो, देवाच्या गोष्टी द्यायलाच विसरतो. प्रभूची प्रार्थना करण्यासाठी त्यांना शिकवत नाही. बायबल शिकवते मी लहान मुलांद्वारे कार्य करणार म्हणून प्रभू म्हणतो. पण प्रभू आपल्या मुलांद्वारे कधी कार्य करणार जर आपण आपल्या मुलांना प्रभूच्या स्थानात ठेवतील तर. आणि ही मुलं फक्त देवाची सेवा करतील असे नाही, तर ही मुलं पुढे आपल्याला पण पाहतील, आई वडिलांचा पण सांभाळ करतील. जी मुलं देवाची सेवा करत आहेत ती आपल्या आई वडिलांना कधीच टाकणार नाही. परंतु जी मुलं परमेश्वराची सेवा करू शकत नाही, कारण जागतिक गोष्टी गुंतलेली आहेत, ते आपल्या आई वडिलांना पण पुढे भविष्यात पाहणार नाही. आई वडिलांची सुद्धा सेवा करू शकत नाही. आपल्या मुलाबाळांना प्रभूच्या स्थानी द्या, प्रभूच्या सहवासात ठेवा की त्याने प्रभूची सेवा करावी म्हणून, प्रभूमध्ये त्याने वाढावे म्हणून. बायबलमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की कशा प्रकारे लहानपणापासून काही मुलांमध्ये देवाविषयी गोडी होती, उत्साह होता. शमूएल बालविषयी आपण पाहतो. शमूएल 1 मध्ये हन्ना जो परमेश्वर पित्याच्या मंदिरात रडून प्रार्थना करत आहे आणि जेव्हा तिने प्रार्थना केली, देव पित्याला म्हटले जर तुम्हाला मुलगा देशील तर तो आयुष्यभर तुझा व्हावा म्हणून या मंदिरात मी त्याला समर्पण करीन. आणि परमेश्वर पित्याने तिची प्रार्थना केली आणि तिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव शमूएल, देवाकडे मागितलेला असं नाव ठेवले. त्या मुलाचे दूध तुटल्यानंतर त्या मुलाला तिने प्रभूची सेवा करण्यासाठी प्रभूच्या मंदिरात समर्पण केले. आणि हा मुलगा म्हणजे शमूएल आमरण देवाची सेवा करू लागला. आणि बायबल सांगते त्याने देवाचे कोणतेही वचन वाया जाऊ दिले नाही. बायबल सांगते वचन सांगते 1 शमूएल मध्ये वचन सांगते की मात्र तो देवाची सेवा करत होता. 2:18 वचनात शमूएल बाल सराचे धारण करून परमेश्वराची सेवा करीत असे. आणि 26 वचनात दिले शमूएल बाल वाढत गेला, परमेश्वर मानव त्याच्यावर प्रसन्न असत. आणि वचन सांगते की मात्र 1 शमूएल मध्ये पुढे वचन सांगते की त्याने परमेश्वर पित्याचे कोणतेही वचन वाया जाऊ दिले नाही. परमेश्वर पित्याच्या वचनाप्रमाणे चालला. 1 शमूएल 3:19 वचनात शमूएल वाढत गेला, परमेश्वर त्याच्या सहभागी असे व त्याचे कोणते वचन त्याने वाया जाऊ दिले नाही. म्हणजे देव पित्याच्या पूर्ण वचनाप्रमाणे शमूएल वाढत गेला, शमूएल चालत गेला वचनाप्रमाणे. कारण त्याने लहानपणा देवाच्या मंदिरात ठेवले होते. परमेश्वराचे वचन जणू त्याच्या जीवनामध्ये रुजले होते. तो रात्रंदिवस ते वचन ऐकत होता, प्रभूचे शब्द ऐकत होता, प्रभूचा अनुभव तो घेत होता. मग लहान वयात प्रभू त्याला आवाज दिला. 1 शमूएल 3 मध्ये परमेश्वर पित्याला आणि लहान वयातच प्रभूने पुढे एलीच्या कुटुंबामध्ये काय घडणार आहे या गोष्टी शमूएल बालाला कळवल्या. आपण आपल्या मुलांना प्रभूच्या स्थानिक सहवासात प्रार्थना ठेवत आहोत का? त्याला प्रार्थना करायला लावत आहोत का? जर आपण आपल्या मुलांना देवाची गोडी लावू देत आहोत तर ही मुलं भविष्यात नक्कीच चांगली मुलं बनणार. परंतु आताच आपण त्यांच्या हातात मोबाईल दिले पण त्यांच्या हातात बायबल दिलेलं नाही. प्रभूचे वचन त्यांच्या हातात द्या, त्यांना प्रभूमध्ये वाढायला शिकवा. आपण बघा बायबल मध्ये काय दिलेले वचन काय सांगते पहा. ज्यावेळेला मानोहा अगोदर मात्र आपण शास्त्र पुस्तकामध्ये 13 अध्यायामध्ये पाहतो, त्याच्यामध्ये असं
परमेश्वराच्या दूताने मला दर्शन दिलेले आहे आणि अशुद्ध पदार्थ खाण्यासाठी मनाई केलेली आहे आणि मात्र मला मुलगा होणार. तेव्हा मात्र या मानवाने प्रभूकडे पुन्हा प्रार्थना केली की जो दूत पहिल्यांदा तू आमच्याकडे माझ्या पत्नीकडे पाठवला होता त्याला पुन्हा पाठव आणि या मुलाचे संगोपन पालन पोषण आम्ही कसे करावे हे त्याने आम्हाला शिकवावे. शास्त्रे 13 अध्यायामध्ये 8 वचनात तू काय म्हणतो, त्या देवदूताला पाठव की आम्ही मुलाचे पालन पोषण कसे करावे, संगोपन त्याचे कसे करावे हे त्याने आम्हाला शिकवावे. म्हणजे मुलाला आम्ही देवामध्ये कसे वाढवावे म्हणून त्याने प्रार्थना केली आणि प्रभूने त्या दूताला पुन्हा मात्र मानवाच्या पत्नीकडे पाठवले आणि त्याने पुन्हा त्याला मार्गदर्शन केले. हे आपण कधी प्रार्थना केलेली आहे प्रभूकडे की प्रभू मी माझ्या मुलांना जे पालन पोषण कसे करावे. आणि बायबल या बाबतीत काय उत्तर देते की तुम्ही तुमच्या मुलांना प्रभूच्या सानिध्यात वाढवा. त्यांचे संगोपन त्यांचे पालन पोषण या बायबलच्या वचनानुसार झाले पाहिजे. त्यांना आपण प्रभूचं वचन देऊन चांगली कृती कशी करावी, कशा छोट्या मोठ्याचा सन्मान कसा करावा, घरात काम कसे करावे, प्रार्थना कशी करावी, दान धर्म कसा करावा, गरिबांना मदत कशी करावी, घरात असलेल्या म्हाताऱ्या लोकांची सेवा कशी करावी हे गोष्टी शिकवणं आपलं कर्तव्य आहे. आपण लहान मुलांना लहानपणापासून गोष्टी शिकवल्या पाहिजे. तर ही मुलं प्रभूची सेवा करणार. आणि गोष्ट लक्षात ठेवा, आई वडिलांच्या द्वारे मुलं शिकली जातात. आई वडील जे काही करत आहेत ते मुलं पाहतात आणि त्याद्वारे मुलं शिकतात. आपण प्रार्थना करतात का, आपण प्रभूच्या नियमाप्रमाणे चालत आहोत का, आणि आपण प्रार्थना करतात प्रभूचे नियम पाळतात तर आपली मुलं स्वतः आपल्याला पाहून प्रार्थना करणार, प्रभूच्या सानिध्यात वाढणार आणि चांगल्या गोष्टी करू शकणार, सेवा करू शकणार, प्रार्थना करायला ते शिकणार, प्रभूची गोडी त्यांच्यामध्ये लागणार, चांगली कृत्य सुद्धा ते शिकणार. आमच्या मुली एकदम जेव्हा छोटे होते आम्ही जेव्हा गुडघे टेकून प्रार्थना करायचे तेव्हा त्या अगदी लहान वयामध्ये असतानाच गुडघे टेकायच्या आणि प्रार्थना करायच्या. आजी ते प्रार्थना करतात पण जेव्हा एकदम ते छोटे होते लहान होत्या आम्ही गुडघे टेकले की त्या पण टेकायच्या आणि त्या पण प्रभूला धन्यवाद द्यायच्या आणि प्रार्थना करायच्या. जेव्हा आपण प्रभूमध्ये वाढतो हे पाहून आपली मुलंही मात्र प्रभूमध्ये वाढत असतात, प्रभूमध्ये एक बनले जातात. ज्या वेळेला आई वडील म्हणजे माझे सासरे आमच्याकडे होते आणि माझे सासरे भरपूर आजारी होते, अगदी त्यांना चमचीने भरवावं लागत होतं आणि माझी मुलगी मोठी मुलगी त्यावेळेला फक्त 1 वर्षाचीच होती आणि मात्र 1 वर्षाची होती ती चालायची. आणि ज्या वेळेला मी माझ्या सासऱ्यांना म्हणजे बाबांना जेव्हा त्यांना जेवण भरवायची किंवा मात्र ते वाटीतून चमचेद्वारे दूध पाजायची चहा किंवा काही पण ही माझी मुलगी पाहायची आणि ती पहिले तिला जास्त बोलते येत नव्हते, थोडंसं बोलायची पण ती सांगायची मला दे म्हणजे मी पण भरवते आणि हा तू बोल मी पकडायची आणि मात्र चमचेने ती बाबांना दूध पाजायची, जेवण ते चमचेने भरवायची. 1 वर्षाची होती ती. हे मी करत असताना मुलीने पाहिलं आणि ती स्वतः आज माझ्या 3 मुले म्हणजे सासरी देवाच्या घरात आहेत, परंतु माझे सासू माझ्याकडे आहे, परंतु मी जी सेवा करत आहे की माझे पती आम्ही दोघे जे काही करत आहोत आमच्या मुली पाहतात, आमच्या मुली सुद्धा माझ्या सासूची आमच्या आईची सेवा करत आहे. आपण जे काही करणार आपल्याद्वारे आपली मुलं शिकणार आणि मात्र ते चांगलं कार्य करू शकणार. म्हणून बायबल आपल्याला शिकवते की तुमच्या मुलाचे संगोपन तुम्ही कसे केले पाहिजे. परमेश्वर पित्याच्या नियमाप्रमाणे, परमेश्वर पित्याच्या आज्ञेप्रमाणे, परमेश्वर पित्याच्या वचनाप्रमाणे आपण त्यांचे संगोपन केले पाहिजे. त्यांना प्रभूच्या सानिध्यात वाढवले पाहिजे, त्यांना प्रभूच्या वचनात आपण वाढवले पाहिजे प्रार्थनेमध्ये. कारण लहान मुलं स्तोत्र 27 अध्यायातील संतती परमेश्वर पित्याने दिलेली देणगी आहे, दान आहे. पुढचे फळ हे मात्र प्रभूने दिलेले धन आहे, धन संपत्ती आहे. आपली मुलं धन आहे, संपत्ती आहे आणि ती योग्य ठेवली पाहिजे, सुरक्षित ठेवली पाहिजे. पापापासून वाईटापासून आपण आपल्या मुलाला सुरक्षित ठेवले पाहिजे. जसे सोने रुपये आपण आपल्या कपाटात
सुरक्षित ठेवतो की कोणी चोरू नये, कोणी काढून घेऊ नये, तशी आपली मुलं धन आहे, संपत्ती आहे, त्यांना सुरक्षित ठेवले पाहिजे की पाप आणि वाईटामध्ये ते वळू नये किंवा पाप आणि वाईटाचा त्यांना स्पर्श होऊ नये म्हणून. मग त्यांना आपण सुरक्षित कुठे ठेवू शकतो? जसं सोने दागिने आपण कपाटात ठेवतो तसं आपल्या मुलांना आपल्याला प्रभूमध्ये ठेवायचंय, प्रार्थनेमध्ये प्रभूच्या वचनात ठेवायचंय, म्हणजे ते सुरक्षित राहू शकणार आणि सैतानाचा त्याला स्पर्श होणार नाही. तर आपली मुलं संपत्ती म्हणून बायबल सांगते, धन आहे म्हणून बायबल सांगते, त्याला प्रभू मध्ये आपण सुरक्षित ठेवू शकतो प्रभूच्या वचनानुसार जर त्यांना जीवन जगायला आपण शिकवलं तर. म्हणून या लहान मुलांना तुम्ही प्रभूच्या सहवासात आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये ठेवा, ज्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. तर बायबल सांगते यशाया 59:21 वचनात, तुझ्यावर असलेला माझा आत्मा तुझ्या मुखात घातलेली माझी वचने तुझ्या संतानाच्या मुखात आणि त्याच्या संतानाच्या मुखातून कधीच जाणार नाही. प्रभू तू जो आत्मा मी तुला दिलाय, जी वचने मी तुझ्या मुखात घातलाय, ती तुझ्याद्वारे तुझ्या मुलाबाळांच्या मुखात, त्या तुझ्या मुलाबाळांच्या द्वारे त्यांच्या मुलाबाळांच्या मुखात ही वचने आणि त्यांच्यावर तो आत्मा असणार. म्हणजे मी पिढी चालू ठेवणार. तू जी माझी सेवा करत आहे किंवा तुला जो मी पवित्र आत्मा दिले किंवा जी वचन दिले ती तुझ्यातून तुझ्या मुलाबाला, मग त्यांच्यातून त्यांच्या मुलाबाला मात्र मी ही वचने त्यांच्यामध्ये रुजवी. प्रभू आपल्यामधून आपल्या मुलाबाळामध्ये, त्यांच्यामधून त्यांच्या मुलाबाळामध्ये प्रभू हे वचन त्यांच्यामध्ये रुजवणार, जर आत्ताच आपण आपल्या मुलांना प्रभूच्या सानिध्यात ठेवणार तर. आणि आपली पुढची पिढी प्रभूची सेवा करू शकणार, येणारी प्रत्येक पिढी प्रभूची सेवा करणार. त्यासाठी त्यांना आत्ताच प्रभूच्या सहवासात आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये ठेवा, प्रभूच्या वचनामध्ये त्यांना रुजवा. प्रभू त्यांच्यामधून कार्य करणार, प्रभू त्यांच्यामधून कार्य करून प्रभूची सेवा त्यांच्याद्वारे मात्र घडली जाणार. प्रभू येशूची उपस्थिती या लहान मुलामध्ये असणार. त्यांना प्रार्थना करायला, कार्य करण्यासाठी, प्रार्थनेला जाण्यासाठी आपल्या जोडीला ठेवा. यशाया 7:3 वचनात परमेश्वर पित्याने शर याशूब याला म्हटलंय, परमेश्वर पित्याने यशाया संदेशात म्हटलंय की तुझा मुलगा शर याशूब याला घेऊन तो आपल्या बरोबर आहाज राजाकडे जा. आणि यशाया संदेश आपल्या मुलाला घेऊन, मग यशाया संदेश होता, त्याची पत्नी पण संदेशली होती. 8:3 यशाया संदेशाची पण पत्नी जी होती संदेशली होती. आणि परमेश्वर देशाला म्हणजे आपल्या मुलाला घेऊन आहाजाकडे जा. आणि त्यावेळेला यशाया संदेशाने आहाजाला परमेश्वरचं वचन दिलं, संदेश दिला. आणि हा जो संदेश होता तो प्रभू येशूच्या जन्माचा होता की कुमारी गर्भवती होईल आणि तिला पुत्र होईल. यशाया 7:12-14 वचनापर्यंत परमेश्वर पित्याने म्हटलं यशाया संदेशाला आपल्या मुलाला घेऊन आहाज राजाकडे जा आणि तिथे माझं वचन, माझा संदेश दे. आणि यशाया संदेशाने आहाजला परमेश्वराचा संदेश, परमेश्वर पित्याचं वचन दिलं. आपण आपल्या जोडीला आपली मुलं मला ठेवली पाहिजे प्रभूच्या वचनाचा प्रसार करण्यासाठी, प्रभूचं कार्य करण्यासाठी. आपल्या जोडीला घेऊन त्यांना प्रार्थनेमध्ये बसवा. जेव्हा तुम्ही प्रसार करता, प्रभूचे सुवार्ता सांगता, आपल्या मुलाबाळांना आपल्या जोडीला ठेवा. तर आपण जो प्रसार करतात ही मुलं पाहणार आणि ही मुलं सुद्धा प्रभूचा प्रसार करणार, प्रभूची सेवा करणार. यशाया संदेशाचं पूर्ण कुटुंब अगदी प्रभूची सेवा करत होते. आणि यशाया स्वतः म्हणत आहे, काय म्हणत आहे? यशाया 8:18 वचनात, पहा मी व परमेश्वराने मला दिलेली मुले या सियोन निवासी सेनाधीश परमेश्वराने इस्रायल चिन्ह व उत्पाद अशी ठेवलेली आहेत. आणि माझी मुलं, माझं कुटुंब परमेश्वराने इस्रायलामध्ये चिन्ह आणि उत्पाद म्हणून ठेवलेले आहे. त्याला चिन्ह बनण्यासाठी प्रभू आपल्याला आपल्या कुटुंबाद्वारे मात्र असं कार्य करणार की अनेक लोक पाहणार, त्यांचं जीवन परिवर्तन होणार, त्यांचे जीवन बदलले जाणार. योशुआ 24:15 वचनात योशुआ काय म्हणते? मी आणि माझे घराणे तर परमेश्वर पित्याची सेवा करणार, देव पित्याची सेवा करणार. मी आणि माझे घराणे, आपलं कुटुंब आपल्याला प्रभूच्या सानिध्यात आणि प्रभूच्या सहवासामध्ये ठेवायचंय. आपल्या मुलांना आपण प्रभूची सेवा करण्यासाठी लावलं पाहिजे. प्रभूचं वचन आपण त्यांना दिलं पाहिजे. प्रभूच्या शिक्षणामध्ये, शिस्तीमध्ये आपण त्यांना वाढवण्याचा पूर्ण रीतीने प्रयत्न केला पाहिजे. तर इफिसियन्स पत्र 6:4 वचनात
भविष्यात चांगली मुलं बनतील, परमेश्वर पित्याची सेवा करतील, कारण ही वेळ आहे बालकांद्वारे प्रभूची सेवा घडवण्याची. पण आत्ताच लहान मुलांना आपल्या प्रभूमध्ये प्रभूच्या स्थानी प्रभूच्या सेवेमध्ये ठेवा. प्रभू पवित्र आत्म्याचं वर्षावे लहान मुलांवर करण्यासाठी तयार आहे, की ज्याद्वारे लहान मुलांनी प्रभूची सेवा करावी, प्रभूचा प्रसार करावा म्हणून, प्रभूच्या स्वार्थीची घोषणा करावी म्हणून. आपण बायबलमध्ये पाहतो 2 राजांमध्ये 5 अध्याय 1 ते 5 वचनापर्यंत त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. मात्र एक इस्रायली लहान मुलगी आहे. अरामाच्या राजाचा एक सेनापती होता, नामान, जो कोळी होता. भले तो पराक्रमी होता, पण शरीरावर कोड होते. जेव्हा मात्र लहान मुलीला या नामाने मात्र कैदी करून आणलं होतं आपल्या बायकोची सेवा करायला. परंतु या मुलीने तिथे प्रभूची सुवार्ता देते की इस्रायलचे संदेष्टाचे या राजाचे गाठ इस्रायलच्या संदेष्टाचे झाले असते तर बरे झाले असते. त्याने या आपल्या महाराजाचे रोग बरे केले असते. ही छोटी मुलगी म्हणत आहे, मात्र प्रभूचं वचन तिकडे देत आहे, संदेष्टाची ओळख करून देत आहे. आणि ती म्हणते जरी गाठ झाली असते तर बरे झाले असते. ही गोष्ट अरामाच्या राजाला कळल्यानंतर अरामाच्या राजाने नामानाला घोडेरथाशी सोनेरुपाशी इस्रायलच्या राजाकडे पाठवलं. पण इस्रायलचा राजा म्हणतो, मी काही रोग बरे करणारा परमेश्वर आहे का? हा भांडण करण्याचे काहीतरी निमित्त शोधत आहे. तेव्हा इस्रायलच्या संदेशाला अलिशा संदेशला गोष्ट कळल्यानंतर इस्रायलचा संदेश म्हणजे अलिशा संदेशला या अलिशा संदेशाने इस्रायलच्या राजाला म्हटलं, नामानाला माझ्याकडे पाठव, म्हणजे कळेल इस्रायलला देव आहे. तेव्हा अरामी नामान मात्र अलिशा संदेशाकडे गेला आणि अलिशा संदेशाने म्हटलं, याने जाऊन साथीला बुचक्या मार, म्हणजे तुझे शरीर पूर्वीप्रमाणे तू शुद्ध होशील. प्रथम हे करण्यासाठी नामानाला वय म्हटले, इतकी साधारण गोष्ट मला सांगितलेली आहे. फक्त स्नान अंघोळ हे कसं होऊ शकते? परंतु जेव्हा त्याच्या सेवकाने म्हटलं, बाबा तुम्हाला संदेशानंतर अवघड बाब तर सांगितले नाही, बस यातनं जाऊन 7 वेळा बुचक्या मार नाही. अलिशा संदेशाच्या सांगण्याप्रमाणे नामान जातो, यातनं 7 वेळा बुचक्या मारतो, त्याचे शरीर पूर्ण रीतीने बरे होते, तो शुद्ध होतो आणि अलिशाच्या भेटीस येतो आणि म्हणतो की मला कळले की इस्रायलामध्ये परमेश्वराशिवाय देव नाही. आता मी परमेश्वराची सेवा करणार. बघा, अरामी नामानाला परमेश्वराची ओळख कुठून झाली? सुरुवात कुठे होती? या लहान मुलीच्या सुवार्तेद्वारे. या लहान मुलीने सुवार्ता दिली. त्या लहान मुलीद्वारे इस्रायलच्या राजाचा सेनापती मात्र नामान याचा बदल झाला. परमेश्वराची ओळख त्याला झाली. एक कैदी मुलगी होती, लहान मुलगी, जिला एक दासी म्हणून आणलं होतं सेवा करण्यासाठी. पण तिच्याद्वारे प्रभूने कार्य केलं आणि अरामाचा सेनापती नामान बदलला गेला, त्याचे रोग बरे झाले. प्रभू आज आपल्या मुलांद्वारे कार्य करण्यासाठी तयार आहे आणि मोठे चमत्कार करण्यासाठी तयार आहे. तर आज आपण लहान मुलांना प्रभूची सुवार्ता दिलेली आहे का? त्याला प्रभूमध्ये वाढवत आहोत का? प्रभू येशू ख्रिस्त या लहान मुलांच्या द्वारे सेवा करणार, लहान मुलांद्वारे. बघा स्वतंत्र संहितामध्ये 8 अध्याय 2 वचनामध्ये तू वचनासाठी तू बाल किंवा ताहुनली यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले. तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूड घेणारा यांना कुंठित करावे म्हणून तू असे केले आहे. तू बालके आणि ताहुनली, लहान बालके आणि ताहुनली. मत्ती 21:15-16 वचन दिले. लहान बालके आणि ताहुन यांच्याद्वारे आपले सामर्थ्य प्रकट केलेले आहे. देवाला विरोधी म्हणजे देवाचा शत्रू सैतान आहे, विरोध करणारा. या सैतानाला कुंठित करण्यासाठी, या सैतानाच्या आत्मे कुंठित करण्यासाठी प्रभू या लहान बालांचा उपयोग करत आहे. प्रसारासाठी, कार्यासाठी, प्रार्थनेसाठी लहान बालांचा उपयोग करत आहे. सैतानाच्या आत्मे बांधण्यासाठी. बघा, सैतानाला माहिती आहे की लहान मुलं प्रभूची सेवा करणार, म्हणून सैतानाने युक्ती करून आज प्रत्येक मुलांच्या हातात मोबाईल दिलेले आहे की मुलं या मोबाईल मध्ये, या फोन मध्ये गुंतून राहावी, गेम खेळावे, वाईट चित्रपट पाहावे, गोष्टी पाहाव्या, काही ना काही त्याच्यामध्ये करावे. या मुलाने प्रभूची सेवा करू नये म्हणून
आज आपल्याला या मुलांच्या हातात बायबल द्यायचंय की या मुलाने प्रभूची सेवा करावी म्हणून. कारण सैतानाला माहिती मुलांच्या द्वारे मी बंदित होणार, कुंठित होणार, मी बांधला जाणार. तो मुलांचा वापर करत आहे वाईट करायला. परंतु आपल्याला प्रार्थना करायची आहे या जगात असलेल्या सर्व मुलाबाळांसाठी की या प्रत्येक मुलाने प्रभूची सेवा करावी, प्रभूचं कार्य करावं, प्रभूचं काम करावं. प्रार्थना करा या जगात असलेल्या प्रत्येक बालकांसाठी, प्रत्येक मुलाबाळांसाठी, प्रत्येक तरुण तरुणीसाठी प्रार्थना करा. दररोज जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला बसता तेव्हा प्रत्येक मुलाबाळांसाठी प्रार्थना करा आणि आपल्या मुलाबाळांना प्रभूच्या हातात समर्पण करा आणि त्यांच्यातील प्रभूची सेवा व्हावी म्हणून त्याच्यासाठी प्रार्थना करा आणि त्यांच्या हातात बायबल द्या. म्हणजे सैतानाच्या हातून ही मुलं बाळ आपली मुक्त होती. जर आपण त्याच्यासाठी प्रार्थना करत आहोत तर परमेश्वर पिता खरोखर आपल्या मुलाचा उपयोग प्रभूची सेवा करण्यासाठी करणार. या मुलाबाळांद्वारे प्रभू सेवा करणार, या मुलाबाळांद्वारे प्रभू कार्य करणार. म्हणून आपल्या मुलाबाळांना प्रभूच्या स्थानी द्या, प्रभूच्या सहवासात, प्रभूच्या वचनामध्ये ठेवा की ज्याद्वारे या मुलामुलींद्वारे प्रभूचं काम होणार, प्रभूचे कार्य होणार. गलतीकारास 4:29 परंतु देहानुसार जन्मलेल्या मुलाने म्हणजे इस्माईलने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा म्हणजे इसाकाचा छळ केला. बायबल काय सांगते? देहानुसार. उत्पत्ती 16 देहा मात्र हागारचा मुलगा होता इस्माईल. हा देहानुसार जन्मलेला होता. पण उत्पत्ती 21 आत्म्यानुसार जन्मलेला इसाक होता, जो देवाच्या वचनानुसार जन्मलेला होता. तर देहानुसार जन्मलेल्या इस्माईलने मात्र इसाकाचा छळ केला. परंतु परमेश्वर पित्याने या इसाकाच्या द्वारे संतती अगणित केली. इसाकाला आशीर्वादित केले. बघा आपली मुलं प्रभूच्या स्थानी येतात, आपण पिवत आहोत देवामध्ये वाढवण्यासाठी. छळ होणार, सैतान या मुलांना त्रास देण्याचा प्रयत्न करणार. जी मुलं आत्म्यापासून जन्मलेली आहेत म्हणजे ज्या मुलांमध्ये प्रभू कार्य करणार, तुम्हाला माहिती तुमची मुलं कधी प्रभूमध्ये प्रभूच्या सेवेत आहेत तर सैतान त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करणार. ते प्रभूमध्ये वाढू नये म्हणून सैतान त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करणार, प्रभूमध्ये आपली मुलं वाढू नयेत म्हणून. परंतु आपल्याला आपल्या मुलाबाळांसाठी दररोज प्रार्थना करायची, तर आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ होणार. परंतु आपली हीच मुलं प्रभूची सेवा करणार, हीच मुलं परमेश्वराचं काम करणार. जसं इसाकाचा छळ झाला तसं प्रभूची सेवा करणाऱ्या लहान मुला मुलींना संकट येणार. आमची दुसरी मुलगी सुवर्णा अगदी जेव्हा ती 5.5 वर्षाची होती तेव्हाच प्रभू येशूचे तिला दर्शन झाले आणि ती झोपली असताना मात्र प्रभू तिला आत्म्याने स्वर्गात नेले आणि स्वर्गातल्या सर्व गोष्टी तिला दाखवल्या आणि तिने प्रभूला दूताना संपूर्ण स्वर्ग पाहिला. आणि त्या दिवसापासून प्रभूने तिला दर्शन, दृष्टांत, स्वप्न याद्वारे दर्शन मात्र अनेक गोष्टी दाखवायला सुरुवात केली. ही मुलगी एक शांत आणि नम्र मुलगी आहे आणि प्रभूने या मुलीमध्ये प्रभू भरपूर कार्य करत आहे. तिला पुष्कळ दर्शन येते, भरपूर स्वर्गीय स्वप्न पडत आहे आणि या स्वप्नामध्ये ती स्वर्गात जाऊन येते. परंतु सैतान तिला सोडत नाही, सैतान तिला भरपूर त्रास देते. कधी झोपले असताना सैतान तिला सोडणार आणि मात्र तिला त्रास देणार. कधी कधी म्हणत आहे की सैतान मला सांगतो खोटे बोलणे, भांडण कर, चिड, ओरड अशा गोष्टी करायला सैतान मला सांगत आहे. त्यावेळेला प्रभू माझ्या जोडीला राहून प्रभू येशू मला हिम्मत देते आणि मला तलवार देते की मी त्या सैतानाला मारून टाकावं म्हणून. तेव्हा मी त्या सैतानाला म्हणत आहे, सैताना निघून जा, मी पाप करणार नाही, मी प्रभूची मुलगी आहे. अनेक वेळा स्वप्नात येऊन सैतान तिचे पाय दिसत तिला त्रास देते की तिने प्रभूची सेवा करू नये, पण प्रभूही तिच्या जोडीला राहून तिला हिम्मत देते आणि प्रभू तिला म्हणते भिवू नको, घाबरू नको, मी तुझ्या जोडीला आहे, मी तुझ्या बरोबर आहे म्हणून. आज्ञानुसार जन्मलेल्या मुलांचा छळ होणार जसा इसाकाचा झाला. परंतु प्रभू या मुलांना टाकणार नाही, तर प्रभू या मुलांच्या द्वारे कार्य करणार, या मुलांच्या द्वारे सेवा करणार. म्हणून आपल्या मुलाबाळांना तुम्ही प्रभूच्या स्थानी द्या, प्रभूच्या हातात समर्पण करा. या मुलाबाळांनी प्रभूची सेवा करावी, प्रभूचे कार्य करावे म्हणून.
म्हणून प्रभूच्या हातात आपल्या मुलाबाळांना द्या, त्याला प्रभूच्या स्थानी द्या, प्रभूच्या सहवासात ठेवा. आमच्या तिन्ही मुलींसाठी प्रार्थना करा की आमच्या तिन्ही मुलींनी प्रभूची सेवा करावी, प्रभू मध्ये अधिक वाढावे आणि साऱ्या जगात जाऊन त्यांनी सुवार्तेची घोषणा करावी. आम्ही प्रभूकडे एकच प्रार्थना करतो, आम्ही पती पत्नी, की आमच्या तिन्ही मुलींनी प्रभूची सेवा करावी, प्रभूचा प्रसार करावा. हल्ली त्या प्रभूमध्ये वाढतच आहे, आणखीन वाढाव्या, आणखीन त्यांच्यातून प्रभूची सेवा व्हावी, प्रभूच्या स्वार्थीची घोषणा त्यांच्याद्वारे व्हावी. म्हणून वया मुलींसाठी अधिक प्रार्थना करा की या मुलीच्या जीवनात सर्वात महत्वाची गोष्ट फक्त प्रभू येशू असावी आणि प्रभूचा प्रसार. या मुलींनी प्रभूची सेवा करावी म्हणून प्रार्थना करा. आम्ही आमच्या तिन्ही मुलींना प्रभूच्या हातात समर्पण केले की या तिन्ही मुलींनी प्रभूची सेवा करावी म्हणून. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना प्रभूच्या हातात समर्पण करा, प्रभूची ओळख त्यांना करून द्या, प्रभूचं वचन त्यांना कळवा, त्यांना प्रार्थना करायला, आराधना करायला लावा, प्रभूची स्तुती करायला लावा, त्यांना बायबल वाचायला बसवा. ज्याद्वारे प्रभूचा आत्मा, प्रभूचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये उतरणार आणि प्रभू आपल्या मुलाबाळांच्या द्वारे सेवा आणि कार्य करणार. लहानपणापासून त्यांना प्रभूचं वचन द्या, लहानपणापासून त्यांना प्रभूमध्ये आणा. आपण विचार करतो मुले लहान आहेत, मोठी झाली की परमेश्वराचं काम करतील, मोठी झाली की प्रार्थना करतात, तर मुलं लहान आहेत, आता त्यांना काय समजणार आहे? आणि बायबल मध्ये काय दिले आहे आपण पाहू. 1 शमूएल मध्ये 8-3 शमूएल वृद्ध झाला होता, म्हणजे म्हातारा झाला होता, तेव्हा त्याने आपल्या पुत्रांना इस्रायलचा न्याय इंसाफ करण्यासाठी नेमले. परंतु त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाही, ते न्याय विपरीत करत आणि वाईट पाप करत. बघा, शमूएल लहानपणापासून प्रभूच्या सानिध्यात होता, पण त्याने आपल्या मुलाला लहानपणापासून देवाच्या सानिध्यात आणले नाही. जो ते मोठे झाले तेव्हा त्याने इस्रायलचा न्याय इंसाफ करायला लावले. फक्त न्याय इंसाफ करण्यासाठीच नव्हे, कदाचित त्याने लहानपणात प्रभूमध्ये प्रार्थना करणं, मात्र वचन वाचणे किंवा आराधना करणे या गोष्टी शक्यतो त्याने शिकवल्या नसतील. मोठे झाल्यावर त्याने मात्र याला आपल्या मुलाला, तरुणाला मात्र नेमले. जर लहानपणापासून मात्र त्यांना प्रभूचं वचन लोकांना देण्यासाठी त्याने शिकवलं असतं तर कदाचित शमूएलाची मुलं बिघडली नसती. लहानपणापासून शिक्षण न दिल्यामुळे मात्र ते बिघडले गेले. एलीची मुलं सुद्धा 1 शमूएल 2:22-36 एलीची दोन्ही मुलं मात्र अफन्नी आणि फिनास हे दोघे बिघडलेले होते आणि देवाने त्या दोघांनाही मात्र मारून टाकले. 1 शमूएल मध्ये 4 मध्ये एलीची दोन्ही मुलं मात्र मरत आहेत आणि दोन्ही मुलं मेल्यानंतर एली पण मरत आहे आणि मग मात्र फिनाची म्हणजे एलीच्या मुलाची बायको, फिनाची बायको म्हणजे एलीची सून, ती सुद्धा प्रसूत केली, मरत आहे. म्हणजे एलीची दोन्ही मुलं तरुण होती. एलीने लहानपणापासून त्यांना आवरले नाही, ते बिघडले होते, लाच घेत होते, वाईट करत होते, पाप कुकर्म करत होते. एलीची दोन्ही मुलं परमेश्वर त्याच्या मंदिरात वाईट गोष्टी करत होते आणि प्रभूने संदेश का पाठवला की मात्र तुझ्या मुलाला तू आवरले नाही, त्याला शिकवले नाही, मग तुझी दोन्ही मुलं मरतील. आणि खरोखर ती दोन्ही मुलं मेली. जेव्हा ते मोठे झाले तेव्हा एली त्यांना सांगू लागला, पण लहानपणापासून जर एलीने त्यांना शिकवलं असतं तर ती मुलं बिघडलेली नसती आणि मृत्यू पावली नसती तरुण वयात. दोन्ही मुलं पण मेली, एली पण त्या दिवशी मेला आणि एलीची सूनही मेली, फिनाची बायको पण मेली. 4 मृत्यू त्या ठिकाणी घडले आणि देवाचा पोशी मात्र पाडा करून परेशान लोकांनी नेला. परमेश्वराच्या कार्यावर सुद्धा त्याचा असर झाला. एलीने लहानपणात जर आपल्या मुलांना चांगली गोष्ट शिकवून दिली असती तर मात्र मुलं चांगली बनली असती आणि देवाचा पोशी मात्र पाडा करून नेला नसता. लहानपणामध्ये पासून त्यांना परमेश्वर पित्याची शिकवण, परमेश्वर पित्याचं वचन द्या, म्हणजे पुढे गेल्यानंतर मात्र ती बिघडणार नाही. लहानपणापासून प्रभूचं वचन तुम्ही त्यांना देण्याचा पूर्ण रीतीने प्रयत्न करा. बघा, योहानाच्या 2 पत्रामध्ये 4 वचनात योहान कुरिया नावाच्या स्त्रीला काय म्हणतो की तो म्हणतो आपल्याला पित्यापासून मिळाल्याप्रमाणे तुझी काही मुले सत्याने चालत आहेत, ती मला आढळली, यावर मला अतिशय आनंद झाला. तुझी मुलं काही सत्यात चालतात,
त्यामुळे मला भरपूर आनंद होत आहे. योहान प्रभूचा शिष्य प्रेषित योहान या कुरेणाच्या स्त्रीला म्हणते की तुझी मुलं सत्यात प्रभूच्या वचनात चालत आहे, त्यामुळे मला आनंद होते. बघा, कुरियाचं नाव मोठं झालं तर तिची मुलं प्रभूचं काम करत आहे, म्हणून प्रेषित योहान प्रभूचा शिष्य तिचं मात्र तिची स्तुती करत आहे. तर म्हणते मला आनंद होतोय. आपली मुलं जर सत्यात झालं, प्रभूच्या नियमात झाला, तर आपल्या स्वर्गीय बापाला, आपल्या प्रभू येशू पित्याला आनंद होणार. आपली मुलं जर प्रभूमध्ये वाढणार तर त्यांना प्रभूच्या सानिध्यात, प्रभूच्या सहवासात ठेवा. आपलं संपूर्ण कुटुंब प्रभूच्या सानिध्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा, ज्याद्वारे प्रभू या लहान बालांद्वारे कार्य केले, आपल्या कुटुंबाद्वारे. बघा दावीदाने कार्य कसं केलेलं आहे बघा. 1 इतिहास मध्ये 25 अध्याय, त्याने गायन वादन करण्याचे गट बनविले, 24 चिठ्ठ्या टाकल्या, 24 कुटुंब त्याने निवडले परमेश्वर पित्याची सेवा करण्यासाठी. त्याच्यामध्ये आसाफ, हेमान व यदुतून हे होते, त्याच्यामध्ये त्यांची मुलं बाळ हे सर्व काही होते. आणि सर्वांनी वचन संधी गीतेस 25 तर सर्वांनी लहान मोठ्याने आणि गुरु शिष्याने चिठ्ठ्या टाकून आपापली कामे वाटून घेतली होती. लहान मोठे सर्व मुलं बाळ त्यांचे जे काही होते. हेमाला 14 मुलग्या, 3 मुली, 17 मुलं होती. आता मुलं सर्व एकत्र होते, लहान छोटे मोठे सर्वांनी चिठ्ठ्या टाकून आपापली कामे वाटून घेतले आणि मात्र परमेश्वर पित्याच्या मंदिरात ते काम करू लागले. सर्व दरवाजाजवळ काम करू लागले, पूर्व उत्तर दक्षिण पश्चिम या सर्व दिशेकडे मात्र जी कामं त्याला सोपवून देण्यात आली होती दरवाजावर, ती सर्व कामेही ते करू लागले. आपले कुटुंब मिळून, आपली मुलं बाळ मिळून मात्र ते परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणं, गायन वादन करणं मात्र करू लागले. डब वाजवणे, वीणा वाजवणे, गीते गाणे, प्रभूची आराधना करणे, हे कुटुंब प्रभूच्या मंदिरात सेवा करू लागले. कुटुंब आई वडील मुलं बाळ सर्व प्रभूची सेवा करू लागले. आज आपल्याला प्रभूची सेवा करायची. लहानपणा त्यांना प्रभू मध्ये आला आणि कुटुंब आपलं प्रभूला समर्पण करा. बघा, योशिया राजा, हिजकिया राजाचा पंतू होता. योशिया हिजकिया राजाचा पंतू होता. भले मनसे बिघडला, आपण बिघडला, पण योशिया मात्र एक चांगला निघाला. वचन सांगते की 2 इतिहास मध्ये 34 अध्यायामध्ये योशिया 8 वर्षाचा असताना राज्य करू लागला. अगदी लहान वयात असताना मात्र तो राज्य करू लागला. आणि कारगिलीच्या 8व्या वर्षी म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी तो परमेश्वर पित्याच्या भजनी लागला. अल्प वयात असतानाच कारगिलीच्या 16व्या वर्षी मात्र म्हणजे अल्पवयी असताना, कारगिलीच्या 8व्या वर्षी म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी अल्पवयी असतानाच तो परमेश्वर पित्याच्या भजनी लागला. आणि वचन सांगते की कारगिलीच्या 12व्या वर्षी म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी त्याने परमेश्वर पित्याच्या मंदिराची शुद्धी केली, मंदिराची दुरुस्ती केली. मंदिर दुरुस्त केले, तोडफोड झालेली त्याने दुरुस्त केले. आणि कारगिलीच्या 18व्या वर्षी त्याने मंदिर वगैरे सर्व आपल्या यरूशलेमला साफ चूक केले, सर्व मूर्ती फोडून टाकल्या. सर्व अमंगल गोष्टी, अमंगल वेदी ज्या होत्या परमेश्वर पित्याच्या विरुद्ध होत्या, हे सर्व त्याने काढून टाकले. योशिया राजाने मंदिर स्वच्छ केले, शुद्ध केले आणि मंदिराची दुरुस्ती पण केली. आणि त्याने वलांडण सण पाळला. असं वलांडण सण 2 इतिहास 35 अध्याय 18 वचनात शमूएल संदेष्टापासून असा सण कोणी पाळला नव्हता. योशिया राजाच्या अगोदर गेलेल्या राजाने सुद्धा असा पाळला नव्हता. हिजकियाने वलांडण सण पाळला होता, पण योशियाने असा पाळला जो शमूएल संदेष्टाच्या काळापासून कोणी पाळला नव्हता. त्याने लोकांची शुद्धी केली आणि परमेश्वराचे नियम पाळण्यासाठी त्या लोकांना शिकवले. त्याने लोकांबरोबर लोकांना घेऊन परमेश्वर पित्याशी करार केले. योशिया राजाने लोकांना त्याने प्रभूचा संदेश, प्रभूचं वचन दिलं की लोकांनी परमेश्वर पित्याचे नियम पाळावे. आणि त्याने मूर्ती परमेश्वराच्या विरुद्ध जे होते ते सर्व काढून टाकले या योशिया राजाने. आणि पूर्ण देवाला अनुसरून चालला. वचन संधी 2 राज्यामध्ये 23 ते 25 साऱ्या मनाने, साऱ्या जीवाने, साऱ्या बलाने मात्र योशिया राजा परमेश्वराच्या भजनी लागला. आणि त्याच्यासारखा राजाने अगोदर झाल्यानंतर इतका तो देवकी त्याच्या भजनी लागलेला होता. योशिया राजा पूर्ण बलाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने परमेश्वर पित्याच्या, पूर्ण मनाने परमेश्वर पित्याच्या भजनी लागलेला होता. योशिया राजा अल्पवयी असतानाच त्याने आपलं जीवन देवकी त्याला समर्पण केले होते. अल्पवयी असताना आज आपल्याला आपलं जीवन परमेश्वर पित्याच्या हातात समर्पण करायचंय.
प्रभूच्या हातात द्यायचं. मग लहान बालकांना तुम्ही प्रभूचं वचन ऐकत आहात तर मुला मुलींना तुम्हाला सांगते की तुम्ही प्रभूसाठी आपलं जीवन समर्पण करा, प्रार्थना करा, बायबल वाचन करा. प्रभू तुम्हाला अनुग्रह देणार, प्रभू तुम्हाला पवित्र आत्म्याने भरणार, पवित्र आत्म्याचे सामर्थ्याने भरणार. म्हणून आपल्या मुलाबाळांना प्रभूच्या स्थानी ठेवा. 2:19-2 हनाने जो संदेश नव्हता, द्रष्ट जो होता त्याचा पुत्र येहू हा यहोशापाट राजाकडे आला आणि त्याने यहोशापाट राजाला प्रभूचे वचन कळवले. 1 राजा 16:1 हनानी पुत्र येहू. हनाने प्रभूचा संदेश नव्हता, त्याचा पुत्र पण देवाचा संदेश बनला. आपण प्रभूचं काम करत आहोत, आपली मुलं पण करतात. पुढे सांगते की मात्र 2:24-20 यहोयादा याजक प्रभूच्या मार्गाने चालला आणि प्रभूची शिकवण त्याने लोकांना दिली, अगदी राजाला पण दिली. आणि त्याच्यानंतर यहोयादा याजक मरेपर्यंत मात्र परमेश्वर पित्याने त्याच्या जागी त्याचा मुलगा जखरिया याच्या प्रभूने आपला आत्मा पाठवला. त्याला प्रभूने आपल्या आत्म्याने भरले आणि तो प्रभूसाठी रक्त साक्षी बनला गेला जखरिया. त्यानंतर वचन सांगते की लूक 1:5-25 अलिशबा नीतिमान होती, आज्ञा पाळण्यामध्ये निर्दोष होती आणि प्रभूने तिला निवडले आणि तिला मुलगा दिला. मात्र एलियाच्या आत्म्याने कार्य करणारा, बप्तिस्मा करणारा योहान ज्याने प्रभूचा मार्ग नीट केला. आपल्याला प्रभू अशी मुलं बाळा देणार, जर आपण प्रभूमध्ये वाढणार, अशी मुलं देणार जी प्रभूची सेवा करणार. आणि फक्त फक्त पाण्याद्वारेच नाही की आपण देवाचं काम करतो म्हणून ती पण तर त्यांना करायलाही लागलं पाहिजे. आपण त्यांना प्रभूमध्ये आपण वाढवलंही पाहिजे, प्रार्थना करायला, चांगली कृती करणं हे शिकवलंही पाहिजे आपण त्यांना. तरच आपली मुले पुढे जाऊन भविष्यात मात्र प्रभूची सेवा करणार, चांगली मुलं बनली जाणार आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होणार. कोणत्या आई बापाला वाटते की त्यांच्या मुलांचा नाश व्हावा, कोणालाच वाटत नाही. आई वडील अगदी जे कष्ट मेहनत आपल्या मुलाबाळांसाठीच करतात. मग जर आपल्याला वाटते आपली मुलं चांगली बनावी तर आत्ताच त्यांना प्रभूच्या स्थानी ठेवायला सुरुवात करा, प्रभूच्या स्थानी प्रभूच्या सहवासात ठेवायला सुरुवात करा. ही आपली मुलं बाळा प्रभूची सेवा करणार. बघा तिमोथेला 2 पत्र 1:5 संत पौल काय म्हणत आहे तिमोथेला की तुझ्यामध्ये जो विश्वास आहे, तुझी आजी लोईस हिच्यामध्ये होता, त्याच्यानंतर तुझी आई युनिके हिच्यामध्ये आणि आता तुझ्यामध्ये पण, असा माझा विश्वास आहे. बघा या तिमोथेची आईची आई लोईस, नंतर त्याची आई युनिके. या तिमोथेची आई यहुदी होती पण बाप मात्र हेल्लोनी होता. पण तरी तो परमेश्वराच्या नियमात चालला. बालपणापासून तिमोथेला 2 पत्र 3:15 बालपणापासून त्याला पवित्र शास्त्राची ओळख होती. बाप हेल्लोनी होता पण आईने त्याला आणि त्याच्या आजीने त्याला प्रभूमध्ये वाढवले होते आणि लहानपणापासून बालपणापासून त्याला पवित्र शास्त्राची माहिती होती. आईने आणि आजीने त्याला शिकवले होते प्रभूमध्ये वाढणे, वचन वाचणे, प्रार्थना करणे. आणि त्यामुळे पौलाप्रमाणे त्याने कार्य केलं. कोरिन्थीस 1:16 संत पौल म्हणतो माझ्याप्रमाणे ती मित्र कार्य करत आहे, माझ्याप्रमाणे. आता बायबलमध्ये नव्या करारामध्ये संत पौलाला आपण नव्या कराराचा हिरो म्हणणार, कारण त्याने प्रभूची सेवा पुष्कळ प्रमाणात केलेली आहे, अनेक प्रमाणात केलेले आहे. प्रभूचं काम अनेक प्रकारे त्याग करून, कष्ट मेहनत करून, अनेक दुःखाने पीडा सहन करून, अनेक ठिकाणी जाऊन त्याने प्रभूची सेवा केली. आणि बोल म्हणतो माझ्याप्रमाणे तिमोथे कार्य करत आहे. संत पौलाप्रमाणे तिमोथे बनला गेल्याचं कारण होतं त्याची आजी, त्याची आई ने त्याला लहानपणापासून या शास्त्राची माहिती दिली होती, प्रभूच्या वचनाची माहिती दिली होती आणि त्यामुळे तो प्रभूचा स्वार्थी बनला गेला. पौलानंतर पुढचं कार्य तिमोथेने पुढे केले. आज आपल्याला आपल्या मुलाबाळांना प्रभूच्या स्थानी ठेवून त्यांच्या हातात हे शास्त्र द्यायचं, त्यांच्या हातात हे बायबल द्यायचं की ज्याद्वारे आपली मुलाबाळं प्रभूची सेवा करू शकणार, प्रभूचं काम, प्रभूचं कार्य करू शकणार. दररोज आपल्या मुलाबाळांसाठी प्रभूकडे प्रार्थना करा आणि त्यांना प्रभूच्या हातात समर्पण करा. तर आताच्या दिवसात आपण पाहतो अनेक मुलाबाळं बिघडलेली आहेत. तर प्रभू येशूने अगोदरच मात्र म्हटलं होतं की मात्र तुम्ही आपल्या मुलाबाळांसाठी प्रार्थना करा. 23:27-30 वचनात माझ्यासाठी रडू नका, आपल्या मुलाबाळांसाठी रडा. का असं प्रभूने म्हटलं? कारण मुलाबाळांचा उपयोग सैतान करणार आणि त्याला बिघडवणार पापातून. अनेक आई वडील रडत आहेत, मुले बिघडलेले आहेत, मुलं ऐकत नाही, चुकीच्या मार्गाकडे व्यसन घेत आहेत, नशा करत आहेत. म्हणून प्रभूने
की ज्याद्वारे आपली मुलं बाळं चांगल्या मार्गाला लागू शकणार आणि परमेश्वर पित्याची प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करू शकणार. धन्यवाद प्रभूला. आता माझ्याकडून चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.